बी रेडी स्टार्ट महोदय परिच्छेद. यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी पाऊस पुरेसा न पडल्यामुळे या राज्याच्या काही भागात दुष्काळाची जी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे तिला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या संपूर्ण राज्यभर पसरलेल्या दुष्काळी निवारण यंत्रणेने कोणकोणती पावले तातडीने उचलावयाची आहेत यासंबंधी राज्य सरकारच्या महसूल विभागातर्फे आपणाकडे एक विस्तृत परिपत्रक नुकतेच पाठविण्यात आले आहे. त्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे आपण आपल्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील पिकांची परिस्थिती काय आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी आपल्या हाताखालील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांकरवी करून त्याप्रमाणे एक सविस्तर अहवाल प्रथम आपल्या जिल्ह्यांच्या मुख्य अधिकाऱ्याकडे पाठवावयाचा आहे. या अहवालात कोणकोणती माहिती असणे आवश्यक आहे याकरिता हे तातडीचे पत्र आपणास पाठविले जात आहे. पहिल्या प्रथम ही गोष्ट आपण लक्षात घेणे जरूर आहे की आपण जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालावरूनच आपल्या विभागात दुष्काळाची तीव्रता किती आहे, लोकांना किती प्रमाणात मदतीची, पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची आणि रोजगाराची आवश्यकता लागणार आहे याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यानंतर आपण शासनाला देणार आहोत. म्हणून आपला अहवाल अत्यंत वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या कर्मचाऱ्याला आपण सक्त सूचना देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना 5 ते 10 गावे वाटून द्यावी लागतील आणि त्या गावातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्या कर्मचाऱ्याने त्याला पुरविण्यात आलेल्या तक्त्यात गाववार माहिती भरावयाची आहे. ही माहिती घेण्याकरिता त्याला गावातील ग्रामपंचायतीचे आणि ग्रामसेवकांचे सहाय्य घेता येईल. प्रत्येक गावात बागायती जमीन किती आहेत, जिरायत जमीन किती आहेत, अन्नधान्याची पिके किती क्षेत्रात घेतली जातात, नगदी पैसा देणारी पिके किती क्षेत्रात घेतली जातात, कालव्याचे पाणी किती क्षेत्राला मिळते, किती शेत्यांमध्ये विहिरी आहेत, ही सारी माहिती त्या कर्मचाऱ्याला गोळा करावी लागणार आहे. परिच्छेद ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसून आणि तेथे गावातील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन काही प्राथमिक माहिती त्याला मिळवता येईल यात शंका नाही. परंतु काही वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्याकरिता त्याला शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गावात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न उभा राहणार असल्यास त्यांच्या सोडवणुकीकरिता काय करता येईल, गावातील किती विहिरींना बारमाही पाणी असते, किती विहिरी खोल केल्या असता त्यांच्यामधील पाण्याचा साठा वाढू शकेल आणि किती गावात नव्या विहिरी खोदणे आवश्यक आहेत याचीही माहिती त्याने गोळा करावयाची आहे. त्याने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालावर विसंबूनच जिल्हाधिकारी आपल्याला जिल्ह्यासंबंधीचा अंतिम पाहणी अहवाल राज्य शासनाला पाठविणार असल्यामुळे आपण वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासंबंधी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना द्याल अशी अपेक्षा आहे. हा अहवाल आपण 15 दिवसात आपल्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवावा.